नमस्कार, माझे नाव आहे शैलजा श्रीकांत नरोडे, राहणार मसला खुर्द, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। माझ्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयंसहायता उमेद गट। माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे क्रांती महिला ग्रामसंघ प्रभाग संघ। मी एक कृषी सखीचं काम करत आहे आणि कृषी सखीचं काम म्हणजे सेंद्रिय शेतीचं। ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला त्यावेळेस म्हणजे चळवळच नव्हती, सेंद्रिय शेती म्हणजे कायच माहिती नव्हतं। पण आम्हाला वाटलं की विषमुक्त शेती करावी, विषमुक्त शेती करून विषमुक्त अन्न खायला मिळावं, आपल्याबरोबरच जमिनीचं पण आरोग्य आहे आणि जमिनीचं आरोग्य पण चांगलं राहावं, हा उद्देश हा सेंद्रिय शेतीचा होता। सेंद्रिय शेती करताना खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर आम्ही मात करत आमच्या घरच्याकडून आम्ही एक 20 गुंठ शेती मागून घेतली आणि 20 गुंठ शेतीत मी फरक दाखवते आणि त्याच्यातलं अन्न विषमुक्त खायला आपल्या परिवारासाठी करते म्हणून आम्ही सांगितलं। त्यावेळेस घरच्याने आम्हाला 20 गुंठ शेती दिली आणि त्या 20 गुंठ्यात आम्ही प्रयोग केला। प्रयोग असा केला की खरीपामध्ये आणि रबीमध्ये जी खरीपामध्ये लागणारे अन्नधान्य आहे आपल्याला ते विषमुक्त खायला मिळावं। त्याच्यातच आहे तूर, मूग, उडीद आणि बाजरी आणि मटकी अशा प्रकारचं कडधान्य घेतलं जे की विषमुक्त असेल आणि ते आपल्या परिवाराला खायला मिळेल। आणि दुसरं रबीमध्ये जे आहे ते रबीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, जवस अशा प्रकारचंही घेतलं, त्याच्यातच भाजीपाला पण घेतला। पण ज्यावेळेस आमचा 20 गुंठ्याचा प्रयोग आमच्या घरच्यांना आवडला किंवा आमच्या गावातल्या सगळ्या म्हणजे पुरुष मंडळीला आवडला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमच्या नावाने स्वतः शेती केली 2.5 एकर आणि आम्ही त्यावेळेसपासून आम्ही सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला। गावामध्ये कृषी सखी मंडळ सेंद्रिय गट म्हणून स्थापन केला, जी की फक्त त्यात विषमुक्त शेती करायचा ध्यास घेतलेला होता। विषमुक्त शेती करायची का आणि का गरज पडली, कारण का जी आपल्या रासायनिक खतामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत चाललेला आहे, हा परिणाम त्याच्यातून महिलांचं HB कमी होणं, त्याच्यातून अनामियाचं प्रमाण वाढणं, हा धोका निर्माण होऊ लागला। हे लक्षात आल्यावरच आम्ही विषमुक्त शेती करायचा ध्यास घेतला आणि तेव्हापासून सुरुवात केली। 2004 पासून आम्ही सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला। एक गावात त्याच्यापासून सुरुवात केली आणि ती सुरुवात अशी झाली की खरंच खूप छान वाटली। त्यातच आमच्या उमेदमध्ये MSRL म्हणजे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामध्ये एक नवीन प्रोजेक्ट आला की महिला किसान सशक्तीकरण परियोजना। त्याच्यात महिला सक्षम करणं आणि सशक्तीकरण करणं म्हणजे तिला सेंद्रिय शेती कशी करायची आणि सेंद्रिय शेती केल्यामुळं काय आपल्या आरोग्यावर किंवा जमिनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात ह्याचं प्रशिक्षण मिळालं। ट्रेनिंग घेऊन आम्ही त्याच्यात सुरुवात केली। सुरुवात केल्यावर काय केलं की गावामध्ये प्रत्येकीचं 1 एकरपासून सुरुवात केली। 1 एकरमध्ये विषमुक्त शेती घ्यायला चालू केली। त्याच्याबरोबरच बांधावर वृक्ष लागवड करायला त्यांना सांगितलं। त्याच्यातच बायोगॅस असेल, सोलार पंप असतील, सोलार प्लॅन्ट उभा केले। आणि बायोगॅस का केलं की बायोगॅसपासून आपल्याला घरी पण गॅस आणायचं त्यांचं ही कमी व्हावं आणि आर्थिक पण त्यांची ही व्हावी। त्याच्याबरोबर त्यांना पशुधन सांभाळायला लावलं। पशुधन म्हणजे त्याच्यात गाय असेल, कोंबड्या असलेल्या, शेळ्या असलेल्या, प्रत्येकीपाशी एक सोडून 5 व्यवसाय असले पाहिजे, तर त्याच्यामुळे सेंद्रिय शेती होऊ शकेल। सेंद्रिय शेती करायची म्हटलं तर खत कुठून आणायचा हा प्रश्न पडला होता महिलांपाशी, पण आम्ही त्याच्यावरही मात केली। त्याच्यातून आम्ही एक गाईचं पालन करायचं, प्रत्येकीपाशी 1 ते 2 गायी असल्या पाहिजे, तर त्याच्यातून आम्ही शेतीचं नियोजन केलं। वृक्ष लागवड का करायची की जी आतापर्यंत वृक्ष तुडत गेले ती आणि शेतावर आपल्याला जी लागणारं जी फळभाज्या असलेल्या किंवा आपलं फळं असलेली जसं आंबा, चिक्कू, केळी, नारळ हे पण लावलं आणि त्याच्याबरोबर जी आपल्याला लागणारी झाडं येते जसं पिंपळ असेल, वड असेल किंवा करंज असेल, अशा प्रकारची पण वृक्ष लागवड केली। लिंब असेल, लिंब का केला की विषमुक्त शेती करायची म्हणल्यावर फवारणी रासायनिक करायची नाही, त्याला दशपर्णी अर्क असेल, लिंबोळे अर्क असेल, गांडूळ खत असेल, वर्मी वॉश असेल, अशा प्रकारचं आम्ही निर्माण करीत गेलो आणि त्याच्यामधून विषमुक्त शेती करत गेलो। ह्याचं अन्नही रुचकर लागू लागलं आणि त्याच्यातून जमिनीचं ज्यावेळेस आम्ही हे केलं तपासणी केली, त्याच्यामध्ये आम्हाला जमिनीचं जी कर्ब असेल किंवा त्याच्यातलं कमी झालेल्या जी बॅक्टेरिया कमी झाल्या होत्या ती पण आम्ही सेंद्रिय शेती केल्यापासून वाढू लागल्या आणि आमच्या पिकात आणि इतर रासायनिक पिकात पण फरक दिसू लागला। आमचा भाजीपाला आणि कडधान्य पण रुचकर लागू लागलं। ज्यावेळेस आम्ही गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्येच, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्येच पोषण बागेचं उद्दिष्ट हाती घेतलं होतं। ह्या पोषण बागेमुळं पण आमचं खूप छान झालं। आमचा महाराष्ट्रात 1 नंबरवर जिल्हा आला। त्याच्यातूनच आपल्याकडे जी आपत्ती येते त्या आपत्तीमधून आपण काही ना काही शिकतो। कोरोनाची आपत्ती आली, आमचा गट भाजीपाल्याचा होता, भाजीपाला विकला जात नव्हता, त्याच्यातून आम्ही एक सेंद्रिय कृषी सखी मंडळ म्हणून देशी बियाणे बँक स्थापन केली। त्याच्यामध्ये 20 महिला आहेत। त्याच्यातून आम्ही भाजीपाल्याचं बियाणं तयार केलं, सेंद्रिय आणि गावरान बियाणं तयार केलं, देशी बियाणं पूर्ण। हे देशी बियाणं पूर्ण म्हणजे आपल्या महाराष्ट्रभर गेलं। त्याच्यातूनच आम्हाला गटाला मागणी आली, ह्याच्यातून आमचा हातभार बी चांगला लागला।
आम्ही जे शासकीय स्कीम असतात ते की स्कीम पण महिलांपर्यंत ही करून दिल्या। आज जी बायोगॅसची स्कीम आहे, आज ती बायोगॅसची किंमत 33,000 आहे, पण आम्ही स्कीममध्ये 8,500ला प्रत्येक महिलेला बायोगॅस बसवून दिला। त्याच्यापासून जी निघणारी स्लरी आहे त्या स्लरीचा पिकासाठी खूप छान उपयोग झाला। आणि हे करत असतानाच आज म्हणजे मी कृषी सखी म्हणून उमेद अभियानामध्ये काम करत आहे। ह्याच्यातूनच मी ट्रेनर म्हणून पण ही झाले, जी आपल्या जिल्ह्याला आता म्हणजे खूप छान एक मार्गदर्शन लाभलेलं आहे। जी त्यांचा विषयसुद्धा नाही, अतुल सर आहेत, अतुल कुलकर्णी SP सर आपले, जो त्यांचा विषय नाही, शेतीचाही विषय नाही किंवा सेंद्रिय शेतीचा तर विषयच नाही, त्यांचं फक्त गुन्हेगारी पकडणं किंवा असलं आळा घालणं हे आहे। पण ह्याच्या पलीकडेही असा अधिकारी जाऊ शकतो, मग आपण का नाही जायला पाहिजे हे धोरण लक्षात घेतलं। आणि त्याच्यातूनच आम्ही जी चळवळ उभा केली त्या चळवळीला आम्हाला एक खूप छान म्हणजे खंबीर आमच्या पाठीशी हात उभा राहिला ते म्हणजे सरांचा आहे। आणि सरांचं वृक्ष लागवड असेल किंवा सेंद्रिय शेती करायचं असेल, त्यांना धाराशिव जिल्ह्यामध्ये 1000 शेतकऱ्यांपर्यंत हा सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट राबवायचा आहे। आणि ह्याच्यात त्यांनी सर्व शेतकरी महिलांनी असेल किंवा शेतकरी पुरुषांनी असेल त्यांना हातभार लावावा आणि आपली जमीन सुजलम सुफलम करावी, तसंच आपलं आरोग्य पण चांगलं ठेवावं, जमिनीचं पण आरोग्य सांभाळावं। कारण का जमिनीला जर आपण जोपासना केली, त्याच्यात जर म्हणजे सेंद्रिय खत घातला किंवा त्याच्यातून जर व्यवस्थित त्याची निगा केली तर आपल्याला किंवा आपल्या परिवाराला आपली जमीन पोसणार आहे, नाही तर आपली जमीन बंजर बनल आणि आपल्याला पुढं कालांतराने जमीन नापीक अशी होईल। म्हणून हा जो ध्यास घेतलेला आहे सरांनी, खरंच हा एक खूप छान उपक्रम आहे। खरंच मी त्यांच्या कार्याला सलाम करते। आणि ही जी त्यांनी योजना राबवली आहे, हे योजनेला सगळ्यांना प्रतिसाद द्यावा आणि आपला भारत देश सुजलम सुफलम करावा। आपला जिल्हाच नाही तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा अधिकारी मिळावं आणि त्यांनी शेतीचा ध्यास घ्यावा। खरंच म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा लोकांचा वेगळाच आहे की म्हणजे एक SP सर असून जर ते सेंद्रिय शेतीकडे वळत असतील तर आपण का नाही वळायचं। हा एक म्हणजे खूप छान उपक्रम आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।